आज नागपंचमी. नागपंचमीला आज नागोबाची पूजा सगळ्या भारतभर केली जाते. हा पारंपरिक सण आहे. अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कम्बलम शंखपालधृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना सायंकाली पठे नित्यं प्रातःकाली विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवे इति श्री नवनागस्तोत्र संपूर्णम्. या श्लोकामध्ये 9 प्रकारच्या नागांच्या नावांचा किंवा जातीचा उल्लेख आलेला आहे. काही पुराणांनुसार नागांची 5 कुळं होती: अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक आणि पिंगळा. तर काही पुराणांनुसार नागांचे 8 कुल होते, जे म्हणजे अनंत म्हणजे शेषनाग, वासुकी, तक्षक, कुलिक, कर्कोटक, पद्म म्हणजे पुंडरीक, महापद्म आणि शंखपाल. या श्लोकांमध्ये त्यांचं वर्णन करून त्यांना नमस्कार केलेला आहे. आमच्याकडे कणकेचे नाग करून पूजा करतात. सकाळी पूजेच्या वेळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात. जेवणाच्या वेळी पुरणाची दिंड करून त्याचा नैवेद्य दाखवतात. आज चिरणं, कापणं, तवा ठेवणं करत नाही. त्याची कथा आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगते. मुली छान मेहंदी हातापायांवर काढतात. माहेरी मुली आलेल्या असतात. सकाळी पूजा वगैरे करून संध्याकाळी छान खेळ खेळतात. आता आपण कथा सांगूयात. कुठलीही कहाणी वाचताना पहिल्यांदा 5 तांदूळाचे अख्खे दाणे घेऊन गणपतीची कहाणी वाचतात. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी विसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे. 6चं सहकुटुंब भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे. चिंतिले लाभिजेले मनक कावना, निर्विष कार्य सिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. हे तांदूळ असतात, ते देवाला अर्पण करायचे असतात. आता आपण नागोबाची कहाणी ऐकूयात. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिला माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली. मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून होता बरं, आत्ताच कुठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच मामा असल्याचं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधरी मामाने तिला वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली. फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंतीण होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी बिचारी घाबरून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपला मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी करायला लागली. आई आमचं शेपूट कशानं गं तुटलं? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे सर्व ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली.
दूध पाणी ठेवतात, त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून तिने गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कथा सांगताना 7 तांदूळ हातात घेतात आणि कथा वाचतात आणि मग ते 7 तांदूळ देवाला अर्पण करतात. खूप मुली अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये आहेत, त्यांना ही कथा माहिती व्हावी म्हणून हा खटाटोप केला आहे व्हिडिओ बनवण्याचा. तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, अंधश्रद्धावाल्यांनी ही गोष्ट नाही ऐकली तरी चालेल, नाही पाहिली तरी चालेल. प्रत्येकाच्या भावना असतात, श्रद्धा असतात. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी अगदी ऐकावी, मन प्रसन्न होईल. नमस्कार.